असा महाराष्ट्र लोकविकास मंचचा विचार आहे. महाराष्ट्र लोकविकास मंच ही काही कुठल्या फंडिंगवरती कुठल्या दानदात्याच्या आधारावरती चालणारी संघटना नाही. ही स्वयंस्फूर्त सगळ्यांच्या उत्स्फूर्त संकल्पनेतून चालणारा हा विचार आहे. महाराष्ट्र लोकविकास मंच हा विचार आपल्याला महाराष्ट्रावर घेऊन जायचं असं वाटतं आणि आम्हाला असं वाटतं की आपण आता समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं बळ होण्याची गरज आहे. कारण लईच हा वाळीत टाकल्यासारखा झालाय सामाजिक कार्यकर्ता. कारण त्याच्या मागं बघितलं तर कुणीच नाही. कुठे गेली गॅंग, कुठे गेली गॅंग? गॅंग गेली गावात. एवढ्या 17 पार्ट्याचे 17 कलरचे गमजे गळ्यात घालून पार्टी आरामात गावात बसली. सामाजिक कार्यकर्ता कोणी व्हायलाच तयार नाही. संख्याबळ कमी झालं आणि मॅच तर खेळायची इथल्या बलाढ्य शक्ती बरोबर. दुनिया मेरी मुठ्ठी में आहे म्हणतंय जिओ. जिओ नाही तो नाही जिओ म्हणतंय. आणि अक्षरशः इथे भांडवलदार आता संपूर्ण हावी झाले. आज रेल्वे विकली जातीये, रस्ते विकले जात आहेत, टोल बसले जात आहेत, उद्या पानवटे विकले जाणार आहे. गावात सुद्धा पाणी जर घ्यायचं असेल तर त्याला मीटर बसवला जाईल आणि मीटरचे पैसे दिल्यानंतरच पाणी प्यायला येईल, पाणी प्यायला मिळेल. अशी पुढची अवस्था आहे. येत्या 25 वर्षामध्ये कुठं सरकार मीटर लावेल त्याचा नेम नाही. अशी वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं हे प्रायव्हेटायझेशनचं जे एक भलं मोठं वादळ आपल्यावरती येऊन आदळू इच्छित आहे, तोपर्यंत आपल्यातली जी क्षमता आहे तेवढी क्षमता पणाला लावून लढण्याची गरज आहे. आणि म्हणून इथला समाज जो कमकुवत आहे, कमजोर आहे, उपेक्षित आहे, त्या उपेक्षित समाजाला सक्षम करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं पहिलं काम जे आता विलास त्याच्याबद्दल सांगितलं ते 50,000 महिलांना सक्षम करणं आर्थिक दृष्ट्या. आज असं म्हणते की माझ्या खिशात जर 5,000 रुपये असतील, ते 5,000चे 50 जर झाले तर मला कळतंय माझ्या पोराला कुठे शिक्षणाला पाठवायचं, मला कळतंय माझं घर कसं बांधायचं, मला कळतंय गावातल्या लोकांबरोबर कसं भांडायचं. पण खिशात जर रुपया नसेल तर त्याची हातपाय लटपटतात, त्याचा आवाज कापडा होतो, तो बलाढ्य शक्ती बरोबर कसा भांडणार. आणि म्हणून मला असं वाटतं एक नवीन संकल्प आपल्याला करण्याची गरज आहे. ती गरज आज समाजाची सुद्धा आहे आणि म्हणून आपल्याला कणखरपणे लढण्याची गरज आहे. सांगण्यासारखा भाग खूप आहे. मी आणखी एक भाग सांगितला जाता की महाराष्ट्रामध्ये समजा असं कल्पना करा की 30 लाख लिटर दूध बनतं, दूध उत्पादन होतं. या 30 लाख लिटर दुधापैकी 25 लाख लिटर दूध ओरिजिनल असतं. रोज 5 लाख लिटर दूध कदाचित भेसळीचं आहे. कल्पना करा, 5 लाख लिटर दूध पुणेकर, मुंबईकर, सोलापूरकर, औरंगाबादकर भेसळीचं तिथे डेंजर आहे. कोण काय कशात मिसळी याचा नेम नाही. पायात घालायचं खेटर, थोबाडाला लावायची पावडर मॉल मध्ये विकली जाते. आणि पोटात घालायचा भाजीपाला, पोटात घालायचं फळ रस्त्याच्या कडेला, गटाराच्या कडेला विकलं जाते. त्याचा 10 वेळा भाजीपाल्याचा भाव करते. 500 रुपयाचं बिल हॉटेलात केलं, 500ची नोट ते ठेवतंय, वरून 20 रुपये टिप ठेवतंय आणि रुबाबात उठतंय. हा त्याचा स्टेटसचा भाग आहे म्हणतंय. पण त्याचीच बाय, माय, भाऊ, दादा, काका जेव्हा बाजारात येतात पिशवी घेऊन, तेव्हा बाई म्हणती 20 ला एक जुडी आहे मी तिची, ती म्हणते 20 ला 2 दिकी. म्हणजे कार्यसंस्कृती बघा त्याची विचित्र आहे. या ठिकाणी मान हा अशा पद्धतीचा होतो. शेतकऱ्याचा सन्मान होणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्यातली खूप बीज शब्द ज्याला आपण म्हणतो की बीज भाषणातला एक भाग जो भाऊंनी सांगितला, शिक्षण
आणि सन्मान, महिलांचा सन्मान, कमजोरांचा सन्मान. शिक्षण ही इतकी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पुस्तकी शिक्षण नाहीये, पण व्यवहारामध्ये लढण्याची ऊर्जा देणारं शिक्षण हे मला असं वाटतं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते जेव्हापासून काम करतो आहोत तेव्हापासून आम्ही माणूस म्हणून काम करतो. आम्ही कधीच जातीचा उल्लेख केला नाही, आम्ही कधीच धर्माचा उल्लेख केला नाही. उलट पुण्यामध्ये जेव्हा शिबिर व्हायची, आम्हाला जर कुणी म्हणलं की आमका आमका तुझं नाव आडनाव असं आहे तर म्हणजे तो आमक्या आमक्याचा, तर आम्ही उत्तर द्यायचो की आम्ही माणूस आहोत, आम्हाला दुसरी जात नाही. कधी कधी त्याला असं वाटायचं की माझा हा माणूस अपमान करतोय का काय, परंतु तसंच उत्तर आज पुन्हा एकदा देण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण सन्मानाची जी रेंज बघितली तर इथे सर्व धर्म समभावाची ही गुंफण आहे. आणि सर्व धर्म समभावाची ही गुंफण महाराष्ट्र लोक विकास मंचने सन्मानाने चालवली आहे. आणि आमचं हे ब्रीद आहे की पैसे घेऊन कार्यकर्त्यांचा सन्मान कसा होऊ शकतो. वैदेहीताई बोलले ती खूपच महत्वाचा भाग आहे, शिवरामजी बोलले ते फार महत्वाचा भाग आहे की पैसे देऊन कसा काय सन्मान मिळू शकतो. पैसे देऊन इथे पुरस्कार कसा काय मिळू शकतो. इथे पुरस्कार हा आपल्या माणसाचा, आपल्या माणसाने करायचा असतो, त्याच्या कार्याचा गौरव करायचा असतो आणि तो निरपेक्ष भावनेने करायचा असतो. त्याच्यामध्ये व्यवहाराचा लवलेशही आणायचा नसतो. हा संस्कार महाराष्ट्र लोक विकास मंचने आज आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणून मला असं वाटतं हा कार्यक्रम जरी छोटा असला तरी याचं मोल खूप मोठं आहे. हा कार्यक्रम छोट्या संख्येचा जरी असला तरी याचा दैदिप्यमान, कीर्ती आणि याचा गौरव आता महाराष्ट्रभर आपण पोहोचवणार आहोत. मीडिया तेवढा दमके आपल्या पाठीशी आहे. आपण ही वार्ता महाराष्ट्रभर नक्कीच जाईल. तुम्ही सगळेजण या कार्यक्रमामध्ये आलात. आमची ही सगळी जी धडपड आहे ही धडपड तुम्ही तुमच्या उपस्थितीने साजरी केली. आमच्या या धडपडीला तुम्ही तुमच्या उपस्थितीचं बळ दिलं. म्हणजे ही परंपरा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र लोक विकास मंचला उभी करता आली ती अशी की इथे राधाकृष्ण देशमुख नारी प्रबोधन मंचचे कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत. पण कार्यकर्त्याचा गुणगौरव आणि कौतुक पुरस्कार त्याचं कौतुक सोहळा पाहण्यासाठी स्वतः नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्ष संस्थेच्या इथे उपस्थित आहेत. म्हणजे हे केवढा चांगला संगम आहे. म्हणजे आपल्या कार्यकर्त्याचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी संस्थेच्या प्रमुखांनी यावं. मला असं वाटतं ही सुद्धा एक कार्यसंस्कृती अत्यंत उत्कृष्ट आहे. कारण संस्था चालकाला भरपूर पुरस्कार मिळतात आणि मग सगळे कार्यकर्ते टाळ्या वाजवायला असतात, पण त्याला वाजवायलाच लागतात. म्हणजे तो एक रीतीचा नाविलाजाचा पण भाग असतो. तर इथे महाराष्ट्र लोक विकास मंचने एक वेगळी प्रक्रिया सुरू केली आणि मला असं वाटतं हे खूप कौतुकाचं आहे. इथे कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. कार्यकर्त्यांनी मला असं वाटतं एक खूप मोठी परंपरा या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि मला असं वाटतं सगळी मंडळी जी आहे हे पूर्वी कार्यकर्ता, प्रथम कार्यकर्ता आहे. म्हणजे जरी आता रणजित भाऊनी त्यांची संस्था सुरू केलेली आहे, पण मी रणजित भाऊंना पाहिलंय मधुकर बरोबर काम करताना एक ऊर्जा स्त्रोत म्हणून, एक सॉलिडॅरिटीने काम करताना. अशी काम करणारी ही मंडळी आता स्वतंत्रपणे जरी काम करत असतील तरी मातीतले कार्यकर्ते आहेत. आणि मातीतल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करणं हे महाराष्ट्र लोक विकास मंचचं परम कर्तव्य आहे. आणि महाराष्ट्र लोक विकास मंचचं हे जरी एकमेव काम संपूर्ण वर्षभरात एकमेव जरी काम आम्ही हे केलं तरी मला असं वाटतं हे वर्षभरासाठी पुरेसं आहे. लढायला बळ देणं, लढायला ऊर्जा देणं. आज गाडी कधी पळते तर पेट्रोल असलं तरच पळते. पण पेट्रोल आजकाल दोन प्रकारचं लोकांना लागतं आणि सगळ्यांना लागतं. पैशाचा पाठवला म्हणते पैसे तर कुणी दिल हो, पण काय आम्हाला काही इज्जत बिज्जत आहे का नाही, आम्हाला काय किरकोळ समजलं का. असं तो जो मान सन्मानाचा जो एक जुनून आहे. आणि म्हणून मला ते पटतं की येस, माणसाला मान सन्मान दिलाच पाहिजे.
आणि सन्मानाची प्रक्रिया, सन्मानाचा हा संस्कार, सन्मानाची ही एक जी आपण सुरू केलेली आपली एक मोठी अशा पद्धतीची चळवळ आहे, ही महाराष्ट्र लोक विकास मंच महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण घेऊन जाऊया. सन्मान माणसाला द्यायचा आहे. सन्मान माणसाला जर दिला तर समाज सुद्धा सन्मानशील निर्माण होईल आणि मला असं वाटतं विषमता आपोआपच कमी होईल. आणि म्हणून या ठिकाणी समानतेची एक चळवळ उभी करण्याच्यासाठी पुरस्काराची ही शिदोरी घराघरात कार्यकर्त्यांच्या जावी असा संकल्प आपण महाराष्ट्र लोक विकास मंचच्या वतीने करूया. आणि जाता जाता एवढंच सांगेन की महाराष्ट्र लोक विकास मंच मध्ये आम्ही जे सगळे कार्यकर्ते आहोत हे आमचं भजनी मंडळ आहे. म्हणजे लई नादी, म्हणजे आमचे भूमिपुत्र भरतेच नाही. त्यांना रोज किमान 5-50 जणांना सन्मानित केल्याशिवाय करमतच नाही. म्हणजे त्यांचं असं मी म्हणतो, आज त्यांनी कुणाला काय माननीय सन्माननीय तुम्ही देव पृथ्वीवरचे तुम्ही ते म्हणतात अरे आज काय लिहिलं नाही का कुणाला, आज काय कुणावर कविता केली नाही का? मी कधी कधी अरे आज काय भूमिपुत्राची कविता आलेली नाही. व्यासंगी माणूस आहे, कुणाचं ना कुणाचं तरी कौतुक झालंच पाहिजे असा त्यांचा संकल्प. मला त्या माणसाचं म्हणजे माझा तो भाऊ आहे, म्हणजे आम्ही सगळे कुटुंबातले आहोत. खूप लहानपणापासून आमच्या सगळ्याला एक मोठी स्टोरी आहे, पण मला आवडतं, मनापासून आवडतं. भरपूर कधी कधी सर तुम्ही जेवढे रागवले नसतात तेवढे त्याच्यापेक्षा जास्त मी रागवले. तर रागवा रागवी पण आमच्याची होती. पण मला असं वाटतं भाऊ ही एक आम्ही अशी साधारणपणे 500-700 कार्यकर्त्यांची सुंदर कौटुंबिक अशी एक भेळ बनवलेली आहे आणि ती भेळ टेस्टी झाली. कारण प्रत्येकाचा त्याच्यामध्ये गुणधर्म त्यांनी न सोडता त्याच्यात मिसळला आहे. म्हणजे मिरची ती म्हणती मी तिखट आहे पण तुमच्यात नाही. तर असं प्रत्येकाचं गुण त्याच्यात आहे. कुणालाही असं सांगितलं नाही की तुझा गुण विसरून भेळ हो, तुझ्या गुणासहित ये आणि भेळ ये. आणि भेळ मला असं वाटतं की चटकदार आहे, करमत नाही आम्हा सगळ्यांना. आणि हा जो संस्कार आपल्या सगळ्यांच्याकडून आम्हाला मिळालेला आहे, कार्यकर्ता आनंद देणारा असावा आणि आनंद घेणाराही असावा. आणि मग समाज हा आनंद पेरणारा असावा. विषमता आणि दुष्टता आणि आपसातला द्वेष भावनेचा हा भाग त्याचा लवलेश मिटवण्याच्यासाठी, उद्याचा समाज घडवण्याच्यासाठी आपला हा सगळा जो व्यासंगी परिवार आहे तो जर निश्चितपणे आणखी दमदार पावलाने चालू लागला तर मला असं वाटतं की एक समाजाची आपण पाहतोय तशी प्रतिमा निर्माण व्हायला निश्चितपणे आशा आहे. आणि त्या आशेवरती आपण आपलं कार्य करूया. महाराष्ट्र लोक विकास मंचला आपण जे सहकार्य करत आहात त्याबद्दल महाराष्ट्र लोक विकास मंचच्या वतीनं मी नम्रपणे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज मी असा एक विचार केला होता की भाऊंची तब्येत, भाऊंचं वय बघता मी एक मेसेज भाऊ असा ग्रुपवर टाकला की आदल्या दिवशी आपण नळदूरला जाऊ आणि भाऊंना पुरस्कार देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बंडूंचा फोन, बरे बंडू आमचे जावई आहेत, मनीषा माझी मानसकन्या आहे, त्यांची पत्नी. तर त्याचा फोन मला आला, म्हणे तुम्ही मेसेज टाकलाय का असा? हो. नाही भाऊ तर आपल्याला जायचंय, कार्यक्रमाला जायचंय. आणि भाऊ म्हणले सकाळी तू लवकर तयार हो. मी पण तयार होतोय, कारण सकाळी लवकर पहाटे 5लाच उठतात आणि त्यांचा पहाटे 5 वाजल्यापासून दिवस चालू होतो. मला एवढं आश्चर्य वाटलं की केवढी ऊर्जा. म्हणजे मी इथं येतो तुमच्यामध्ये
आणि तुमच्या कार्यक्रमाचा भाग होऊनच मी हा पुरस्कार घेतो, ही ऊर्जा भाऊंची आहे. मागच्या महिना गेला सकाळी 5:30 ला पुण्यातून निघले आणि इथे 10:30-11 ला पोहोचली होती. आता जर अशी व्यक्ती जी आपल्याला आदर्शवत आहे, त्यांच्या कामाचा आदर्श असा जर आहे, तर निश्चितपणे मला असं वाटतं आपल्याला सुद्धा लवकर थकायला परवानगी नाही. ते अजून थकलेले नाहीत, चिर तरुण 90 वर्षाचे तरुण. तर असा ऊर्जा स्त्रोत आहे. आणि ते नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षताई आलेले आहेत, त्यांचाही वय बघा. मला असं वाटतं की कसं काय बाबा, आता वय झालंय म्हाताऱ्या माणसाचं, बसावं गुमान काहीतरी घरात भटकन काय बाबा, आता मम्मीला आईला काय म्हणजे कुठलाच योगकश. पण नाही, धडपडीची जी माणसं आहेत ती रोज एक वेगळा आदर्श देतात आणि तीच आपली ऊर्जा असतात. मला असं वाटतं तुमच्या ऊर्जेला आमचा सदा